बात करूया। धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही तेरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। धाराशिवमध्ये तुफान पाऊस कोसळला होता। पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झालं होऊन धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते। सलग दुसऱ्या दिवशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नांदेडच्या लोहा तालुक्यातील गांधीनगर वस्तीला ये-जा करण्यासाठी रस्ताच नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातून मार्ग काढावा लागतोय। स्थानिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनं केली, मात्र या वस्तीच्या रस्त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। काल नांदेडमध्ये दमदार पाऊस कोसळला आणि त्यानंतर ग्रामस्थांवर बैलगाड्याच्या मदतीने ओढ्यातून प्रवास करण्याची वेळ आली। छत्रपती संभाजीनगरच्या पळशी, मांडकी, गोपाळपूर, पोखरी आणि पिसादेवी या परिसरामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला। नदी नाल्यांना पूर आल्यानं जिल्हा परिषदेच्या आवारात पुराचं पाणी शिरलं। अनेक ठिकाणी चारचाकी देखील पाण्यात बुडाल्या। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रायगडच्या अलिबाग, पेण, रोहा आणि मुरुड या तालुक्यात पावसानं हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतोय। जिल्ह्यातल्या मांजरा, तावरजा आणि तेरणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीकाठच्या गावातील अनेक शेतात पाणी घुसल्यानं पिकांचंही नुकसान झालंय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा, केंद्रा, बुद्रुक गावाच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे ओढ्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, हळद, मूग आदी पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। चिपळूण गुहागर महामार्गाच्या मिरजोळी दरम्यान महामार्गावर पाणी आल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरीतील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। वाहन चालकांना मात्र वाहनं चालवताना मोठी कसरत करावी लागते। सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। रानमसले, खुनेश्वर पूल पाण्याखाली गेलाय। या पाण्यातूनच नागरिक प्रवास करताना दिसतायत। रत्नागिरीच्या चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। संगमेश्वरमधील मागजन बाजारपेठेमध्ये गड नदीचं पाणी शिरलंय। दुकानांमध्ये सध्या 5 ते 6 फूट पाणी असल्याचं दिसतंय। जळगावच्या धरण गावात मुसळधार पावसानं धरणी नाल्याला पूर आला। पुराचं पाणी काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं। शहरातील तेली तलावही तुडुंब भरल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। रायगड जिल्ह्यामध्ये 2.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र जलसाठा तुडुंब भरलाय। महिन्याअखेर कोरडी पडलेली धरणं, नद्या, तलाव आणि विहिरी आता पाण्यानं ओसंडून वाहत आहेत। लघु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 28 धरणांमध्ये सध्या तब्बल 95.25% जलसाठा आहे। मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर विद्याविहार ते ठाणे आणि कल्याण ते कसारा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकमुळे 21 मेल एक्सप्रेस फेऱ्यांना फटका बसणार आहे, तर काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। तसंच पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घोषित केलाय। अकासा एअर कंपनीनं आता दक्षिण पूर्व आशिया देशातील वावर वाढवण्याच्या दृष्टीनं 20 सप्टेंबरपासून थायलंड इथे विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार मुंबई फुकेत दरम्यान ही सेवा सुरू होणार आहे। मुंबईतून दररोज सकाळी 7:45 वाजता फुकेतसाठी विमान उड्डाण करेल। ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरून जेवण ऑर्डर करणं आता थोडं महाग झालेलं आहे। कंपनीनं त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये 2 रुपयांनी म्हणजे सुमारे 17% वाढ केली आहे। आता स्विगी ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर 14 रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागेल। सोलापूर मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ही 16 ऐवजी 20 डब्यांची होणार आहे। 4 डबे वाढणार असल्यानं 312 अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार असून ही सेवा 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे। रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सोलापुरातून मुंबई आणि पुणे इथे जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंग राहणार नाही। स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना दिलासा दिलेला आहे। एसबीआयनं गृहकर्ज आणि कारशी संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केलेले आहेत। यामुळे तुमच्या जुन्या गृहकर्जाचा हप्ता अथवा त्याचा कालावधी कमी होऊ शकतो। सणासुदीचे दिवस सुरू झाल्यानं मुंबईतील विविध बाजारपेठा फुलू लागलेल्या आहेत। दरम्यान फुलांचे भाव जवळपास 30 ते 35% वाढल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे। मात्र भाव फार वाढलेले नाहीत। फुलांची वाढती मागणी आणि खरेदीमुळे फुल उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक तिघेही समाधानी असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची यंत्रणा सज्ज झालेली आहे। घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोषणाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा होणार आहे। यासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे।
ठाणे शहरात यंदाही मोठ्या प्रमाणात लाखोंची बक्षिसं असलेल्या दहीहंड्यांचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई ठाण्यातून 1000पेक्षा अधिक गोविंदा पथकं आपल्या वाहनांसह मानाच्या तसंच नामांकित दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे शहरात दाखल होणार आहे। शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 3 हात नाका ते वर्तक नगर आणि टेंभी नाका, जांभळी नाका, नौपाडा आणि कळवा आदी भागांमध्ये वाहतूक मार्गामध्ये बदल केले आहेत। पनवेल महापालिकेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त कर मित्र चॅटबॉटचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। नागरिकांना सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महापालिकेनं कर मित्र चॅटबॉट तयार केलाय। एसटीमध्ये अनेकदा वाहक तिकीट न देता भाड्याचे पैसे खिशात टाकतात। मध्येच उतरलेल्या प्रवाशाचं जुनं तिकीट नवीन प्रवाशाला देऊन पैसे स्वतःकडे ठेवतात। तसंच सुट्ट्या पैशांच्या बहाण्यानं बरीच अफरातफर करण्यात येते। रायगड जिल्ह्यात देखील वर्षभरात 30 वाहकांवर कारवाई करण्यात आली। एप्रिलमध्ये राज्यात तब्बल 14,000हून अधिक नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून त्यात 3.40% रुग्ण ही बालकं असल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट झालेलं आहे। लहान वयात हा आजार होण्याची प्रमुख कारणं म्हणजे घरातील कुष्ठरुग्णांचा संपर्क, रोगाविषयी अज्ञान आणि लवकर तपासणी न होणं। तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा मुंबईत एंट्री केलेली असून पुढील 48 तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार आहे। तर रायगडला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला असून इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान गोकुळ अष्टमीला दाखल झालेल्या पावसाचा जोर मुंबईत दहीहंडीला देखील कायम राहणार असल्यानं मुंबईकर गोविंदांचा उत्साह आणखी वाढलेला आहे। दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम आणि गरवारे क्लब हाऊसच्या पुनर्बांधणीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं नुकतीच फेटाळलेली आहे। 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये ही याचिका करण्यात आली होती। प्रशासनानं कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिका 24 तास खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान 18 महिन्यात आतापर्यंत या मार्गिकांवरून 1,79,00,000 वाहनांनी प्रवास केला आहे। त्यापैकी दक्षिण मार्गिकेवरून 11 ऑगस्टपर्यंत 1 कोटी वाहनांनी तर उत्तर मार्गिकेवरून आतापर्यंत 79,00,000 वाहनांनी प्रवास केला आहे। यावर्षी रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये सुमारे 2 कोटी प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दर्शवलेली आहे। याद्वारे एसटी महामंडळाला 137.37 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे। यावर्षीच्या आर्थिक वर्षातलं हे विक्रमी उत्पन्न आहे। रेल्वे स्थानक केवळ प्रवासाची सोय देणारं ठिकाण न राहता आता रोजगार आणि व्यावसायिक उपक्रमाचं केंद्र होणार आहे। मध्य रेल्वेनं परळ आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात कॉर्पोरेट ऑफिसेस सुरू करण्याची योजना आखली आहे। राज्यात यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कट ऑफमध्ये चांगलीच घट झाली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सुरू असलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून त्यामध्ये सरकारी कॉलेजमधील प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ यंदा 509 गुणांपर्यंत घसरलेला आहे। एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणं बंधनकारक आहे। मात्र अनेक वाहनधारकांच्या तक्रारीनुसार फिटमेंट सेंटरवर बसवणी प्रक्रियेमध्ये मोठा हलगर्जीपणा होतोय। प्लास्टिक फ्रेमसाठी परमनंट रिवेट्सच्या ऐवजी काळ्या रंगाच्या फ्रेमचा वापर करून प्लेट बसवली जाते।